नमो नमः. सुप्रभातं छात्राः. Good morning dear students. Today we are starting with the दशमः पाठः काव्यशास्त्रविनोदः. कंठस्थीकरणार्थम. Good morning dear students. Today we are starting with काव्यशास्त्रविनोदः. Here some subhashitani are given and you have to by heart them. तुम्हाला ही जी सुभाषित आहेत ती पाठ करायची आहेत, कारण पाठांतर केलेली सुभाषितं तुम्हाला पूर्ण करण्यासाठी परीक्षेमध्ये विचारली जातील. यू हॅव टू बाय हार्ट देम बिकॉज देर विल बी अ क्वेश्चन इन युअर एक्झाम दॅट कम्प्लीट दी सुभाषित or complete the shloka. So you have to complete them. That is why you have to by heart it. सुभाषित संस्कृत भाषायां सुभाषितानां महाभांडारम विद्यते. म्हणजे काय तर संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचं भरपूर मोठं भांडार आहे. इन संस्कृत लँग्वेज देर आर सो मेनी सुभाषितानी. कानिचन सुभाषितानी चमत्कृतीपूर्णानी. काही सुभाषितं जी आहेत ना चमत्कृतीपूर्ण आहेत, म्हणजे काहींमध्ये आपल्याला कल्पनाशक्तीच्या पलीकडे असे काही विचार बघावयास मिळतात. तेषां अर्थावबोधः न सरलः. कधी कधी एकदा दोनदा वाचून सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला तितकासा पटकन समजत नाही. प्रहेलिकाः कूटप्रश्नाः समस्यापूर्तिः च एते प्रकाराः अस्माकं कृते मस्तिष्कखाद्यम् एव. प्रहेलिका प्रहेलिका म्हणजे इथे काही कोळी दिलेली आहेत. कूटप्रश्न, समस्यापूर्ती. समस्यापूर्ती हा जो प्रकार आहे ना, हा पूर्वी समस्यापूर्ती हा राजदरबारामध्ये जेव्हा राजे असायचे ते राजे आपल्या दरबारातील कवींना एखादी समस्यापूर्ती द्यायचे. म्हणजे काय की 4 ओळींचा नेहमी जेव्हा श्लोक असतो त्याच्यातली एक चौथी ओळ दिली जाईल आणि त्याला संबंधित वरच्या 3 ओळी ज्या आहेत, म्हणजे 3 चरण ज्याला म्हटलं जातं, तर त्या वरच्या 3 चरणांची रचना त्या राजदरबारातील कवींनी करायची असते. तर समस्यापूर्ती हा सुद्धा एक प्रकार आहे. राजदरबारामध्ये बऱ्याचदा कवींना हा प्रश्न खूप चॅलेंजिंग असायचा. तर प्रहेलिकाः कूटप्रश्नाः समस्यापूर्तिः च एते प्रकाराः अस्माकं कृते मस्तिष्कखाद्यम् एव. हे जे प्रकार आहेत ना, हे आपल्यासाठी खरोखर मस्तिष्कखाद्यम असेच आहेत. म्हणजे काय, यामुळे आपल्या विचारांना अजून चालना मिळते. सुभाषितानां रचना हास्यरसपूर्णा हृद्याच. म्हणजे काही सुभाषितांची रचना खरोखर हास्यरसपूर्ण सुद्धा असते आणि काही हृदया म्हणजे हृदयाला भावते सुद्धा. अतः एव एते काव्यप्रकाराः वाचकानां मनः विनोदयन्ति. म्हणूनच हे जे काव्यप्रकार आहेत ना, हे वाचकांचं मन अजून रमवतात. खरोखर या सुभाषितातून खूप मोठा अर्थबोध होतो आणि त्याचबरोबर या सुभाषितांमधून आपल्याला अजून जास्त विचार करण्यासाठी उद्युक्त केलं जातं. तर या दिलेल्या काव्यशास्त्र विनोदामध्ये काही प्रहेलिका आहेत, म्हणजे काही कोडी आहेत, काही समस्यापूर्तीचे सुद्धा श्लोक दिलेले आहेत. तर पहिला श्लोक आपण सुरू करूयात. साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वं न मुंचती. म्हणजे असं म्हटलंय की साक्षरा विपरीताश्च एव राक्षसा एव केवलम. तुम्ही जर साक्षर म्हणजे लिटरेट माणूस या शब्दाला विपरीत म्हणजे उलटं वाचलं तर काय होईल, राक्षसा. बरोबर. साक्षर माणूस हा विवेकपूर्ण असतो, विचारशील असतो, परंतु तोच जर विपरीत वागू लागला तर तो काय होईल, राक्षसा. एव केवलम. ते साक्षर माणूस, साक्षर शब्दानुसार जर तुम्ही विचार केला तर साक्षर शब्दाला आपण उलट वाचलं तर त्याचा अर्थ होतो राक्षस. म्हणजेच काय, इथे असं म्हटलंय की साक्षर माणूस सुद्धा जर विपरीत वागू लागला, उलट त्या शब्दानुसार
शब्दाला जसं उलट वाचलं तर ते राक्षस होतं, तसं साक्षर शब्द माणूस सुद्धा उलट वागू लागला तर तो राक्षसासारखा वागू लागतो. एव केवलम परंतु सरसो विपरीतोपी सरसत्वम न मुंजती. परंतु सरस, सरस म्हणजे अग्रीएबल और इम्पॅशन्ड, ओके. परंतु सरस माणूस किंवा सज्जन माणूस विपरीत अपी, उलट जरी त्याला केलं, सरसला उलट केलं तरी सुद्धा सरस असा शब्द येतो. सरसहा विपरीतोपी सरसत्वम न मुंचती. सज्जन माणूस किंवा सरस माणूस जर त्याला आपण उलट वाचलं, सरस शब्दाला जरी उलट वाचलं तरी सुद्धा तो शब्द तसाच येतो. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू देत, तो मात्र त्याचा चांगुलपणा कधीही सोडत नाही. इफ द वर्ड साक्षरा इज रिटन or read in a reverse order. Sakshara, if we read this word in opposite order, it becomes Rakshasaha. If a literate or a educated one reverse, they become demons. म्हणजे लिटरेट माणूस जर उलट वाचू लागला किंवा उलट वागू लागला तर तो राक्षसाप्रमाणे वागू लागतो. But if the word saras is written in a reverse order, it does not change. सरसला तुम्ही उलट जरी वाचलं तरी ते सरसच येतं. इट डज नॉट चेंज. दॅट इज इट डज नॉट गिव अप इट्स बीइंग सरस. म्हणजे तो स्वतःचा सरसपणा, चांगुलपणा सोडत नाही. सिमिलरली an impassioned or good natured person changes, he or she does not give up the goodness. कितीही परिस्थिती वेगळी आली, कितीही संकट आली तरी सुद्धा ते त्यांचा चांगुलपणा सोडत नाहीत. दे डोंट गिव अप देअर गुडनेस. याच्या पुढचा श्लोक आहे ते आपल्याला एक कोडं दिलेलं आहे. कोडं दिलेलं आहे. वृक्षाग्रवासी न च पक्षीराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणी त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलम च बिभ्रन्न घटो न मेघः. हे कोड आहे. ह्याचा आन्सर काय येईल हे आपल्याला शोधायचं. बघा हा काय म्हटलंय. वृक्षाग्रवासी न च पक्षीराजः. वृक्षाच्या अग्र म्हणजे अगदी टोकाला. वृक्षाग्रवासी लिव्हिंग ॲट द टॉप ऑफ द ट्री. न च पक्षीराजः, बट ही इज नॉट ए पक्षीराज, म्हणजे तो पक्ष्यांचा राजा नाही. सो ही लिव्स ॲट द टॉप ऑफ द ट्री बट डज नॉट ईगल. तो पक्षी नाही आहे पण तरी सुद्धा झाडाच्या अगदी वरती राहतो. त्रिनेत्रधारी न च शूलपाणी. इट हॅज 3 eyes बट इट इज नॉट द शिवा. त्रिनेत्रधारी म्हणजे 3 डोळे आहेत. तुम्ही जर आपण आता उत्तर पाहिल्यावरती त्याचं स्पष्टीकरण बघूया. त्रिनेत्रधारी न च शूल, त्याला पण 3 डोळे आहेत. इट इज ऑल्सो हॅव्हिंग 3 eyes. न च शूलपाणी, शूलपाणी म्हणजे शंकर, परंतु शंकर मात्र हा नाही. ही इज नॉट ए लॉर्ड शिवा. त्वग्वस्त्रधारी न च सिद्ध योगी. इट वियर्स दी बार गारमेंट बट इट इज नॉट एन अकम्प्लिश्ड योगी. योगी पुरुष कशी भगवी वस्त्र घालतात, तर हा सुद्धा तसाच असतो. त्वग्वस्त्रधारी म्हणजे भगव्या रंगाचे वस्त्र धारण केलेला, पण हाही काही सिद्ध पुरुष नाही, योगी पुरुष नाही. जलम च बिभ्रत न घटः न मेघः. जलम च बिभ्रत म्हणजे इट कंटेन्स वॉटर, त्याच्यात पाणी आहे, परंतु न घटः न मेघः, हा काही घडाही नाही म्हणजे मडकही नाही आणि ढगही नाही. तर काय म्हटले की हा वृक्षाच्या अगदी वरती असतो, परंतु हा पक्षी नाहीये. याला सुद्धा 3 नेत्र आहेत, त्रिनेत्रधारी, 3 डोळे आहेत, परंतु हा शंकर नाहीये.
ही इज नॉट ए लॉर्ड शिवा. त्वग वस्त्रधारी हा सुद्धा योगी माणसांसारखा भगव्या रंगाची वस्त्र परिधान करतो. जलमच्या बिभ्रत याच्यात पाणी असतं, परंतु न घटह न मेघ हा घडाही नाही आणि हा ढग सुद्धा नाही. मग कोण बरं आहे? तर ह्याचं उत्तर आहे कोकोनट म्हणजे नारळ. द आन्सर ऑफ द रिडल इज कोकोनट. कसं बघा हा, कोकोनट म्हणजेच नारळ झाडाच्या अगदी वरती असतो. नच पक्षीराज हा म्हणजे पहिलं जे आपल्याला चरण दिलेलं आहे, वृक्षाग्रवासी नच पक्षीराज. पहिल्या चरणात जसं म्हटलंय ना की हा झाडाच्या अगदी टोकाशी असतो, परंतु हा पक्षीराज नाही. नारळ सुद्धा झाडाच्या वरती अगदी टोकाला येतात. त्रिनेत्रधारी नच शूल पाणी, याला सुद्धा 3 नेत्र आहेत. तुम्ही जर नारळ बघितला ना, जो आपल्याकडे सोललेला नारळ असतो, त्या नारळाला बघितलं तर त्याच्या शेंडीच्या ठिकाणी तुम्हाला तिथे 3 डॉट दिसतील. तर त्या 3 डॉटला असं म्हटलं जातं की ते त्रिनेत्रधारी असा तो आहे. त्वग वस्त्रधारी नच सिद्धयोगी. नारळ काही वेळा आपल्याला म्हणजे ओली, आपण ज्याला शहाळं म्हणतो, कोकोनट, जे भगव्या रंगाचं असतं, कधी कधी हिरव्या रंगाचंही असतं, काही ठिकाणी भगव्या रंगाचीही शहाळी आपल्याला दिसतात. आणि जलमच्या बिभ्रत त्याच्यामध्ये जल आहे म्हणजे पाणी आहे, पण हा घडा नाही किंवा मडकं नाही, मेघ न मेघ आणि ढग सुद्धा नाही. हा ढग पण नाहीये, हा घडा पण नाहीये. तर हे काय आहे? नारळ आहे, कारण याच्यात पाणी सुद्धा आहे. कळलं? अशा प्रकारे हे कोड दिलेलं आहे. म्हणजे असा कोण आहे ते ओळखा, जो झाडाच्या वरती अगदी असतो, परंतु हा काही पक्षीराज नाही. त्रिनेत्रधारी हा, याला सुद्धा 3 डोळे आहेत, पण हा काही लॉर्ड शिवा नाही. त्वग वस्त्रधारी, त्वग वस्त्रधारी म्हणजे तो योगी माणसांसारखी भगव्या रंगाची वस्त्र सुद्धा परिधान करतो, पण हा सिद्ध योगी नाही. याच्यात पाणी सुद्धा आहे, परंतु हा घडाही नाही आणि मेघढग सुद्धा नाही. आता पुढचा श्लोक घेऊया. तर याचं उत्तर काय होतं? नारळ, कोकोनट. तातेन कथितं पुत्रम पत्रम लिख मम आज्ञया, न तेन लिखितं पत्रम पितुराज्ञा न लंघिता. म्हणजे असं म्हटले, तातेन कथितं पुत्रम. तातेन, तात म्हणजे बाबा, फादर. तातेन कथितं पुत्रम, वडिलांनी आपल्या पुत्राला सांगितलं. पत्रम लिख मम आज्ञया, मम आज्ञया अशी ती संधी आहे, मम अधिक आज्ञया. त्यांनी वडिलांनी मुलाला सांगितलं, पत्रम लिख मम आज्ञया, माझ्या आज्ञेने पत्र लिही. सो हिअर it is said that it was said by the father, O son, write a letter by my order. तातेन कथितं पुत्रम, वडिलांनी कथित सांगितलं पुत्राला, पत्रम लिख मम आज्ञया, माझ्या आज्ञेने तू पत्र लिही. न तेन लिखितं पत्रम, पण त्याने पत्र लिहिलं नाही. द लेटर वॉज नॉट रिटन बाय हिम. लेटर वॉज नॉट रिटन बाय हिम. बाय हिम म्हणजे कोणाकडून लेटर लिहिलं गेलं नाही. तर पुढे म्हटलं पितुहू आज्ञा न लंघिता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फादर्स ऑर्डर, पितुराज्ञा म्हणजे पितुहू आज्ञा. फादर्स ऑर्डर वॉज नॉट डिसओबेड. वडिलांच्या आज्ञेचं सुद्धा लंघन झालं नाही, उल्लंघन झालं नाही, म्हणजे वडिलांची आज्ञा सुद्धा पाळली गेली. आता न तेन लिखितं पत्रम, न तेन लिखितं पत्रम म्हणजे काय? कोणी पत्र लिहिलं नाही? वडिलांनी पत्र लिहिलं नाही, तर ते मुलाने पत्र लिहिलं. आणि पितुहू आज्ञा न लंघिता. इथे वेगळा प्रकार कुठे आपल्याला दिसतोय? न तेन लिखितं पत्रम. न तेन म्हणजे त्यांनी पत्र लिहिलं नाही. त्यांनी म्हणजे कोणी? वडिलांनी पत्र लिहिलं नाही, परंतु पितृआज्ञा न लंघिता, वडिलांनी लिहिलं नाहीच, कारण त्यांनी कोणाला सांगितलं होतं लिहायला? आपल्या मुलाला. तर इथे काय म्हटलंय की तातेन कथितं पुत्रम,
पत्रम लिख मम आज्ञा, वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं की माझ्या आज्ञेने तू पत्र लिही. न तेन लिखितम पत्रम, त्यांनी पत्र लिहिलं नाही. तसंच वडिलांची आज्ञा सुद्धा, वडिलांच्या आज्ञेचं सुद्धा उल्लंघन झालं नाही. तर त्यांनी पत्र लिहिलं नाही म्हणजे कोणी, तर वडिलांनी पत्र लिहिलं नाही, कारण ते पत्र कोणाकडून लिहिलं गेलं होतं, मुलाकडून लिहिलं गेलं होतं. अशा प्रकारे वडिलांच्या आज्ञेचं इथे उल्लंघन झालेलं नाही. पुढचा एक श्लोक आहे, न तस्या दीहि न तस्यांतः यः मध्ये तस्य तिष्ठति तव अपि अस्ति मम अपि अस्ति यो जानाति स पंडितः. इथे सुद्धा आपल्याला एक कोडं घातलेलं आहे. सो काय म्हटलंय बघूया. न तस्याः आदिही, संधी आहे बघा, न तस्या आदिही न तस्यांतः न तस्य अंतः, म्हणजे न हे त्याच्या आधी, आधी म्हणजे सुरुवातीला आहे. सो न इज देअर ॲट द बिगिनिंग ऑफ दिस वर्ड. न तस्य अंतः, न हे जे लेटर आहे ना, हे अक्षर आहे ते त्याच्या अंती, त्या शब्दाच्या शेवटी सुद्धा आहे. न हे अक्षर त्याच्या आधी, आधी म्हणजे सुरुवातीला सुद्धा आहे. न हे अक्षर त्याच्या अंती म्हणजे शेवटी सुद्धा आहे. यह मध्ये तिष्ठती, य य हे जे अक्षर आहे ना ते मध्ये आहे. म्हणजे कुठला शब्द झाला, पुढे बघूया. तवापि तव अपि अस्ति, संधी आहे ती. तव अपि अस्ति, तुमच्याकडे पण आहे. मम अपि अस्ति, माझ्याकडे पण आहे. यो जानाति स पंडितः, ज्याला हे माहिती आहे तो पंडित. तव अपि अस्ति, तुमच्याकडे सुद्धा ती गोष्ट आहे, माझ्याकडे सुद्धा ती गोष्ट आहे. ज्याला ह्याचं उत्तर माहिती आहे तो खरोखर विद्वानच हो. म्हणजे काय आहे इथे विचारलेलं की दिस इज वन ऑफ द रिडल. न तस्या आदिही न तस्यांतः, इट हॅज नायदर द बिगिनिंग नॉर द एंड. दॅट विच इज बिटवीन यू, यो मध्ये तस्य तिष्ठति, दॅट विच इज बिटवीन the two, you have it. तव अपि अस्ति मम अपि अस्ति means you have it and I also have it. यो जानाति स पंडित, who he knows is the scholar. आता नेमकं काय म्हटलंय की नह तस्या आदिही, न आहे त्याच्या आधी, आधी म्हणजे सुरुवातीला येतं. न तस्या, इथे बघा, इथे हा जो न दिलाय तो आहे न तस्यांतः. न हे त्याच्या अंती, शेवटी सुद्धा आहे. यह मध्ये तस्य तिष्ठति, यह यह हे जे अक्षर आहे म्हणजे य हे अक्षर त्याच्या मध्ये आहे. तर पुढे म्हटलं की तव अपि अस्ति मम अपि अस्ति, तुमच्याकडे सुद्धा ते आहे, माझ्याकडे सुद्धा ते आहे. यो जानाति स पंडित, हे ज्याला माहिती आहे तो पंडित होय. तर याचं उत्तर आहे नयन. नयन म्हणजे डोळे, आईज. बघा इथे न हे त्याच्या सुरुवातीला आलं, पुढे य त्याच्यामध्ये आला आणि परत त्याच्या शेवटी न आला. न हे अक्षर त्याच्या सुरुवातीला आहे, न हे अक्षर त्याच्या शेवटी आहे आणि त्याच्यामध्ये अक्षर आहे य. पुढे म्हटले तव अपि अस्ति मम अपि अस्ति, हे तुमच्याकडे सुद्धा आहे, माझ्याकडे सुद्धा आहे. आणि असं हे कोडं होतं की ज्याचं उत्तर ज्याला माहिती आहे, यो जानाति स पंडितः, जो ह्याचं उत्तर व्यवस्थित ओळखेल, अगदी बरोबर ओळखेल, तो मात्र पंडित होय. तर विद्वान होय, पंडित म्हणजे विद्वान. पुढे एक श्लोक दिलेला आहे, हे वर्णन केलेलं आहे. गंगायाश्चंचल तीरे वारिणी प्रतिबिंबितम शोभते तारकायुक्तम शतश्चंद्रम नभस्थलम. गंगायाश्चंचल तीरे, संधी आहे बघा, गंगायाः चंचल तीरे, गंगायाः चंचल तीरे. गंगा नदीच्या चंचल किनाऱ्यावरती, चंचल किनारा असं का म्हटलेलं आहे कारण ते पाणी सतत वाहत असतं म्हणून. वारिणी तीरावरती, वारिणी प्रतिबिंबितम, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब उमटलेलं आहे. कोणाचं प्रतिबिंब उमटलंय,
तर चंद्राचं. शोभते तारकायुक्तम शतचंद्रम नभस्थलम. आणि त्याचे चंद्राचं प्रतिबिंब जे पाण्यामध्ये उतरलेलं आहे, पाण्यामध्ये ते प्रतिबिंबित झालेलं आहे आणि ते पाणी सतत वाहत आहे. त्यामुळे असं वाटतंय की शोभते तारकायुक्तम, असं हे अनेक तारकांनी युक्त, तसंच शतचंद्र, कारण प्रत्येक एका वेगवेगळ्या लाटेवरती तो चंद्र दिसतोय. त्यामुळे असं वाटतं की शतचंद्र, 100 चंद्र, शेकडो चंद्र, नभस्थलम, शेकडो चंद्रांचं हे नभ खाली उतरलेलं आहे आणि असं हे शोभून दिसतंय. म्हणजे गंगेचं जे पाणी आहे, जे सतत वाहत राहतं, त्या पाण्यावरती प्रतिबिंब, चंद्राचं प्रतिबिंब पडतंय. आणि त्यामुळे असं वाटतंय जणू काही शेकडो चंद्र या तळावरती, म्हणजे आकाशातले शेकडो चंद्र या तळावरती अवतरलेले आहेत आणि असं हे शेकडो चंद्रांनी युक्त असं पूर्ण नभ म्हणजे आकाश आज जमिनीवरती अवतरलेलं आहे. म्हणजे काय? द स्टारी स्काय रिफ्लेक्टेड इन द व्हेरी ट्रिम्युलस वॉटर ऑफ रिव्हर गंगा and it looks beautiful as if having hundreds of moons. शेकडो चंद्र जणू काही तिथे पाण्यावरती अवतरलेले आहेत. शेकडो चंद्रांनी युक्त असं आकाश जणू काही आज पाण्यात उतरलेलं आहे, असं यात आपल्याला जाणवतंय. असं हे शोभून दिसतंय. आपण आता हे जे श्लोक बघितले ना, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला खाली दिलेलं आहे. पहिला श्लोक आपण काय बघितला? साक्षरः इति पदम विपरीत क्रमेण पठितम चेत राक्षसा इति भवति. साक्षर या शब्दाला जर आपण उलट वाचलं तर राक्षसः असं शब्द होतो. परंतु म्हणजे साक्षर माणूस जर उलट वागू लागला, जसा तो कृतिशील असतो, विवेकशील असतो, परंतु तो जर उलट वागू लागला तर तो राक्षसाप्रमाणे वागू लागेल. परंतु सरसः इति पदम यथानुक्रमम वा विपरीत क्रमेण पठितम चेत सरसः इत्येव भवति. परंतु सरस हा शब्द तुम्ही अनुक्रमम या क्रमाने वाचला, जसा दिलाय त्या क्रमाने, किंवा विपरीत क्रमेण उलट जरी वाचला तरी त्याचा अर्थ सरसच राहतो. म्हणजे सरस माणूस हा सुद्धा कसाही म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा सरसच राहतो. चांगलाच चांगुलपणा मात्र स्वतःचा सोडत नाही. अत्र कवी कल्पना एव कवी कौशलम विभाती. इथे कवीची कल्पना, हे कवीचं स्किल, कवी कौशल्य यामध्ये शोभून दिसत आहे. श्लोक जो दुसरा बघितला ते कोडं होतं. श्लोक 2, सह वृक्षस्य अग्रे वसती किंतु पक्षीराजः गरुडहनः. तर ते आपल्याला ओळखायचं होतं की हे नेमकं काय आहे. तर ते जे आहे ते वृक्षाच्या अग्रे राहतं, किंतु पक्षीराज गरुडहनः, परंतु तो पक्षीराज गरुड नाही. तस्य त्रीणी नेत्राणी सन्ति, त्याला 3 डोळे आहेत, परंतु तो शूलपाणी शंकरन, तो शंकरही नाही किंवा शूलपाणी सुद्धा नाही. स वल्कल सदृशम वस्त्रम धारयती, म्हणजे तो योगी माणसासारखी भगव्या रंगाची वस्त्र धारण करतो. सह सिद्ध योगी नहा, परंतु तो सिद्ध योगी माणूस मात्र नाही. सह जलम धारयती, तो पाणी धारण करतो, त्याच्याकडे पाणी असतं. किंतु स न घटः न च मेघः, तो काही घडा मडकही नाही आणि तो ढगही नाहीये. अस्य उत्तरम वर्तते नारिकेल फलम, याचं उत्तर काय? नारळ. पुढचा श्लोक बघूया. श्लोक 3, तातेन कथितम हे पुत्र मम आज्ञेया पत्रम लिख. वडिलांनी सांगितलं, हे मुला माझ्या आज्ञेने तू पत्र लिही. तेन पुत्रेण पत्रम न लिखितम, परंतु त्याने पुत्राने पत्र लिहिलं नाही. तथापि पितुः आज्ञा न लंघिता, परंतु
पिता वडिलांची आज्ञा, वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघनही झालं नाही. तर इथे आपल्याला अर्थसंगतीही न दृश्यन्ते, इथे आपल्याला कुठली अर्थसंगती दिसत नाही. परंतु जर असं म्हटलं की यदि न तेन इति एकपदम क्रियते न तेन, म्हणजे काय, न तेन इति पदेन अर्थबोधः भवति. न तेन पत्रम लिखित, म्हणजे त्याने पत्र लिहिलं. न तेन म्हणजे काय, नम्र स्वभावाने. न तेन पत्र लिखितम, त्याने पत्र लिहिलं. नाम नम्र स्वभावेन पुत्रेण पत्रम लिखितम अपि च पितुः आज्ञा न लंघिता. म्हणजे वडिलांनी पत्र लिहिलं नाही, मुलाने पत्र लिहिलं. न तेन शब्द एकत्र केला, न आणि तेन म्हणजे काय, नम्रतेने, नम्र स्वभावाने त्याने पत्र लिहिलं. आणि पितुः आज्ञा न लंघिता, वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघनही झालं नाही. पुढे आपल्याला अजून एक श्लोक दिलाय, श्लोक 4. कुट प्रश्न अयम, हा सुद्धा एक कुट प्रश्न आहे. कुट प्रश्न म्हणजे काय, आपल्याला एक कुड दिलेलं आहे. अस्य उत्तरम, ह्याचं उत्तर कसं आहे बघा. तस्य आदिही न, त्याच्या सुरुवातीला न आहे. तस्य अंतः न, त्याच्या शेवटी सुद्धा न आहे. पुढे तस्य मध्ये यह तिष्ठती, त्याच्यामध्ये य हे अक्षर आहे. तव अपि अस्ति मम अपि अस्ति, तुमच्याकडे सुद्धा आहे, हे माझ्याकडे सुद्धा आहे, प्रत्येकाकडे आहे. म्हणून त्याला म्हटलंय नयन. नयन म्हणजे डोळे, ही अशी गोष्ट आहे की जे तुमच्याकडे सुद्धा आहे, माझ्याकडे सुद्धा आहे. आणि नयन या शब्दाच्या सुरुवातीला सुद्धा न आहे, शेवटी सुद्धा न आहे आणि मध्ये य आहे. तर असा हा शब्द दिलेला आहे. पुढे श्लोक 5 बघूया. शतचंद्रम नभस्थलम, शेकडो चंद्र असलेलं हे नभ आकाश आज जमिनीवर अवतरलेलं आहे. अशी म्हणजे काय की इथे सुद्धा समस्यापूर्ती हा एक प्रकार आपल्याला जाणतो. शतचंद्रम नभस्थलम, पूर्वी जसं मगाशी म्हणाले होते की पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये राजा शेवटचं चरण आपल्या कवींना देत असे आणि उरलेली 3 चरणं त्या शेवटच्या चरणाशी संबंधित अशी त्या कवींना रचावी लागायची. तर इथे म्हटले शतचंद्रम, शेकडो चंद्र असलेलं नभ तलम आज जमिनीवर आहे. मग ही समस्या आहे की ह्याला समस्या असं म्हणतात. शेवटची ओळ दिलेली आहे, त्याच्याशी निगडीत सुरुवातीचे 3 चरण लिहायचे. मग काय म्हणणार, तर एक बनवलेलं आहे चरण. आकाशे चंद्राणाम शतम कथम शक्यते, म्हणजे आकाशामध्ये खरं तर 100 चंद्र असणं शक्य आहे का, नाहीये. इत्येषा समस्या, आणि ते जमिनीवरती अवतरणं हे अजूनही वेगळं वाटतं. पण मग याच्याशी संबंधित चातुर्याने जी समस्या पूर्ती केलेली आहे ती बघूया. गंगा नद्याहा जलम कल्लोलयुक्तम विद्यते, गंगा नदीचं पाणी हे कल्लोलयुक्त म्हणजे खळखळ आवाज करून वाहतं. यदा गगने तारकाः चंद्रमाः च विलसन्ति, जेव्हा गगनामध्ये आकाशात तारका आणि चंद्रमा हे विलसित असतात, शोभून दिसत असतात. तदा चंद्रमसः शतं प्रतिबिंबानी गंगा नद्याः जले दृश्यते, तेव्हा चंद्राची 100 प्रतिबिंब ही म्हणजे पाण्यात ते पाणी वाहत असल्यामुळे 100 प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत असतात. तदा कवीही कल्पना करोति, आणि तेव्हा कवी कल्पना करतोय की नभः शतचंद्रम इव दृश्यते, हे जे नभ आहे ते जवळजवळ शतचंद्रम शेकडो चंद्रांनी युक्त आहे असं भासत आहे. शेकडो चंद्र जमिनीवर अवतरलेले आहेत असं दिसत आहे. बाकीचं आपण पुढच्या तासिकेला करूया.